श्री यशवंत तथा राजाभाऊ बर्वे लिखित कोकणातील व्यक्तिचित्रे या मालिकेतील तिसरं व्यक्तिचित्र दिनू काका एक गूढ सादर करती पूर्वा धारप. कधी कंटाळा आला की मी सरळ दत्तू निमकरला फोन करतो आणि त्याचं वरवड्याचं घर गाठतो. त्याचं 100-125 वर्षापूर्वीचं चौसोपी घर, समोर मांडव असलेलं प्रशस्त अंगण, झोपाळा, बाजूच्या गोठ्यातून येणारा गायींच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज, शेणामुताचा संमिश्र वास, घरामागे असलेली 1.5 एकराची नारळी पोफळीची विस्तीर्ण हिरवीगार बाग, विहीर, विहिरीवरचा पायराहाट, हे सारं डोळ्यात साठवत 1-2 दिवस दत्तू सोबतच्या गप्पा आणि पुन्हा आपल्या जागी परत. असं वर्षातून 1-2दा तरी कार्यक्रम ठरलेला असतो माझा. दत्तू हा माझ्या बँकेतला रांगडा गडी. फावल्या वेळेत बँकेची नोकरी करावी इतके त्याचे व्याप, पण तरीही कधी नोकरीच्या कामाची वेळ मात्र चुकवली नाही की कधी लेटमार्क नाही. जे काही करेल ते अगदी मन लावून. गावाकडे स्वतःची भरपूर शेतीवाडी, कलम, मोकळ्या जागा, स्वतः पुढाकार घेऊन स्थापन केलेली महिलांची पतपेढी, गावागावातून महिलांचे नवीन बचत गट स्थापन करून त्यांना पतपेढीतर्फे प्रशिक्षण देऊन नवीन आणि छोटे छोटे उद्योग करायला तो प्रवृत्त करत असे. ग्रामीण महिलांसाठी आरोग्य शिबिर देखील घेत असे आणि हे करताना दत्तूच्या मनात कोणताही स्वार्थ नसे, तर केवळ समाजसेवेची तळमळ असे. असं जरी असलं तरी कोकणी प्रवृत्ती ही सगळीकडे सारखीच. त्यामुळे दत्तूचे जास्त काम महिलांसाठी असल्यामुळे परिसरातले काही लोक मात्र चेष्टेनी दत्तूला कन्हैया निमकर असं म्हणत असत. असाच मी अगदी प्रथम दत्तूकडे गेलो होतो. तिथेच माझी आणि दिनू काकाची भेट झाली. अंगणातल्या मांडवाच्या मेढीला टेकून बसलेली एक व्यक्ती झपाझप नारळाचे झाप विणताना दिसली. निमगोरा रंग, वय साधारण 45च्या आसपास. एकेकाळी व्यायाम करून कमावल्यासारखी पिळदार शरीरयष्टी, उभा चेहरा, टोकदार नाक, पाणीदार डोळे, आखूड धुवट पंचा, एक पाय उभा मोडलेला आणि एक मांडी घातलेला, वाढलेले केस उलटे पूर्ण मागे फिरवून मानेजवळ त्याची गाठ मारलेली, दाट उलट्या फिरवलेल्या मिशांचे आकडे, काही ठिकाणी काळीभोर तरी कुठे कुठे रुपेरी झालेली लांब दाढी, खांद्यावर गमशा, अशा त्या देखण्या व्यक्तीला पाहून क्षणभर मला नथुराम गोडसेंचाच भास झाला. समोर झापांचा भारा, केरसुण्या बांधायचे हीर, सुंभ, केरसुणी ठोकायला एक चपटा दगड, कोयती, असं केरसुण्या बांधायचं सामान, बाजूलाच तोडून आणलेले माडाचे झाप आणि समोर वळलेल्या झापांचा ढीग आणि या सगळ्यात विजोड दिसणारा कडेला सतत विविध भारतीवरची जुनी हिंदी गाणी गाणारा फिलिप्सचा 2 बँडचा ट्रान्झिस्टर. मला ती व्यक्ती खरंच आवडली आणि एक वेगळंच कुतूहल निर्माण झालं मनात. अशी ही व्यक्ती कोण असावी बरं, असा मी विचार करत होतो. दत्तूचा कोणी गडी असावा की काय, पण त्याच्याकडे पाहून मला तसं काही वाटेना. तो सुशिक्षित असावा हे जाणवतच होतं आणि समोर अखंड गाणारा ट्रान्झिस्टर, तो मात्र मला हा गडी असावा असं काही सांगेना. मी दत्तूला त्याबद्दल विचारलं तेव्हा त्यानं हा माझा धाकटा दिनू काका आहे इतकंच सांगितलं. मग मी देखील लगेच फार खोलात शिरलो नाही. त्यानंतर मी अनेक वेळा दत्तूकडे गेलो. त्या प्रत्येक वेळी मला दिनू काकाच्या वागण्यात एक गूढ पण तरीही अगतिक दीनवाणा भाव जाणवत राहील. सुरुवातीला मी 2-3 वेळा दिनू काकाजवळ बोलण्याचा प्रयत्न देखील केला. कामात असलेल्या दिनूनं
जुजबी एक दोन वाक्य बोलून विषय संपवला. माझ्या दरवेळेच्या एक दोन दिवसातल्या वास्तव्यात मला त्याची एकूण दिनचर्या अधिक समजत गेली. दिनू सकाळी लवकर उठत असे, गोठ्यातलं सगळं काम करत असे. सूर्य उगवण्याआधी दिनू बाजूच्या देवराईत जाऊन हिरवं गवत कापून आणत असे. अंघोळ देवपूजा होईपर्यंत 8 वाजत. मग दत्तूच्या आईनं केलेली दुधाची पानगी, भाकरी, मऊ भात किंवा जे काही असेल ते झोपाळ्यावर ठेवलेलं असे. न बोलता ती न्याहारी करून दिनू जो अंगणात जाई तो दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत. जेवण झालं की परत सूर्यास्तापर्यंत दिनू अखंड काम करत राही आणि जोडीला हिंदी गाणी, त्यातली द्वंद्व गीत सतत सुरू असत. दत्तूच्या घरापासून जवळच ग्रामदैवत असलेल्या मानाई देवीचं देऊळ होतं. देवळाभोवती इतकी खूप जुनी झाडं होती की बाहेरून देऊळ दिसतच नसे. त्याला देवराई म्हणतात. सूर्यास्तानंतर देवळात जायला भीती वाटावी असा अंधार असे. संध्याकाळी काम आटोपलं की उशिरा बाहेर पडून दिनू त्या गावाबाहेरच्या ग्रामदेवीच्या देवळात एकटाच विमनस्कपणे तासन तास बसून राही. आणि मग पूर्ण अंधार झाला की घरी परत येई. गावात कोणाच्या लग्न समारंभाला दिनू कधीही जात नसे. कुणी आग्रह केलाच तर म्हणायचा, तू जा बाबा, माझ्या नशिबात हा विधी लिहिलेला नाहीये. खूप स्वप्न मी सुद्धा पाहिली होती. एक स्वप्नांचं मोरपीस हातात घेऊन आली होती माझी आईलीन. आणि मी किती वेळा ते मायेनं प्रेमानं कुरवाळलं होतं. पण नियतीनं बिब्बा घातला रे. आणि आता हे सगळं बघायला नको वाटतं बाबा. अरे जा रे बाबा, तू जा जा. असं काहीतरी पुटपुटत त्याला वाटेला लावत असे. लग्नाची वरात घरावरून कधी निघाली तर हा घरातल्या अंधाऱ्या खोलीत ती वरात जाईपर्यंत स्वतःला चक्क कोंडून घेई. जस जसा काळ लोटला तस तसा दिनू अधिकाधिक अबोल होत गेला. उरलेलं आयुष्य फक्त झपाटून सतत काम करण्यासाठी वाहून घेत राहिला. सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त काम काम आणि काम या एकाच विश्वात तो स्वतःला बुडवून ठेवत असे. भूतकाळातील सर्व आठवणी करकचून घट्ट बांधलेल्या हिराच्या केरसुणीसारखा जणू आपला भूतकाळ वर्तमानातून झटकून निपटून टाकत राहिला. झाप विंटाना घातलेल्या पात्यांच्या तिरप्या घट्ट वेळी आपला भूतकाळ आणि भविष्य चिणून टाकत राहिला. फक्त वर्तमानात जगत राहिला. पण तरीही त्याच्या आयुष्यात आलेल्या अगदी काही मोजक्या आणि नाजूक हळव्या कोमल क्षणांना मनोमन आठवत राहिला, स्वतःशीच घट्ट कवटाळत राहिला. मी जेव्हा जेव्हा दत्तूकडे जाई आणि त्याला पाहत असे तेव्हा त्याच्या समोर सतत वाजणाऱ्या ट्रान्झिस्टर मधल्या त्या जुन्या हिंदी द्वंद्व गीतांमध्ये तो काहीतरी हरवून गेलेलं, त्याच्या आयुष्यातून अचानक उठून गेलेलं शोधतोय असं मला कायम वाटत राहत असे. असाच एक दिवस मी दत्तूकडे गेलो होतो. दत्तूच्या घरी वर्षानुवर्ष घरी दत्त जयंती साजरी करण्याचा कुलाचार होता. दत्त जन्म होई, मग आरती, सुंठवडा आणि गावाला जेवणाचं आमंत्रण असे. उत्सव आटोपला होता आणि रात्री आम्ही दोघंच अंगणातल्या झोपाळ्यावर गप्पा मारत बसलो होतो. बोलता बोलता मी दत्तूला दिनू काकाबद्दल, त्याच्या या स्वभावाबद्दल विचारलं आणि दत्तूनं जे काही सांगितलं ते ऐकून अक्षरशः हतबुद्ध झालो. दिनू भावंडांमध्ये हुशार, मॅट्रिकला बोर्डात आलेला. वडिलांनी त्याला 11वी नंतर शिकायला मुंबईला पाठवलं. त्यानं रुपारेल कॉलेजमधून डिस्टिंक्शन मध्ये डिग्री घेतली आणि लगेच मंत्रालयात स्टेनो म्हणून लागला. वक्तशीर सालस दिनूनं ऑफिसमध्ये लवकरच नाव कमावलं.
बॉसचा तो अत्यंत लाडका होता. अनेक वेळा बॉस त्याला मीटिंगसाठी डिक्टेशन घ्यायला दिल्लीला घेऊन जाई. आणि इकडे ऑफिस मधली आयलीन खंबाटा दिनूच्या प्रेमात पडली. हळूहळू दोघांचे सूर जुळत गेले. आयलीनने त्याला अनेक उच्चभ्रू संकेत शिकवले. दररोज ऑफिस सुटल्यावर गेटवेला जाऊन तासनतास दोघं एकमेकांच्या सहवासात वेळ घालवत. इराण्याच्या हॉटेलमध्ये तासनतास जुकबॉक्स मध्ये पैसे टाकून आवडती हिंदी गाणी ऐकत. अखेर श्रीमंत पारशी आयलीनच्या घरी ही लव्ह स्टोरी पोहोचली. आयलीनच्या बापाचा मुंबईत इम्पोर्ट एक्सपोर्टचा मोठा व्यवसाय होता आणि आयलीन त्यांची एकुलती एक पोरगी. दिनूला एक दिवस आयलीननं घरी नेण्याची चूक केली. दोघांची भिन्न कौटुंबिक पार्श्वभूमी बघता तिच्या घरच्यांनी तिला लगेच दूर नातेवाईकांकडे दिल्लीला पाठवून दिलं आणि पुढे तिकडेच लग्नही लावून दिलं. दिनू आणि दिनूचं आयुष्य कोसळून पडलं. दिनू आजारी पडून अंथरुणावर दिसेना इतका कोसळून पडला. दत्तूच्या बाबांनी त्याला नोकरीचा राजीनामा देऊन घरी आणलं आणि दिनू अंतर्बाह्य बदलला, अबोल झाला, कायमचा, अगदी आजपर्यंत. दिनूच्या उमलणाऱ्या आयुष्यात घुसमटून गेलेलं हे वादळ दिनूला अंतर्बाह्य ढवळून गेलं. दत्तूकडून समजलेल्या या गोष्टीनं मलाच अंतर्मुख केलं. आयलीनला आयुष्यातून निपटून काढणं दिनूला कधीच जमलं नाही. इथे तिथे सगळीकडे दिनू तिला आयुष्यभर शोधत राहिलाय, अगदी आजपर्यंत. धन्यवाद.